तर चला मित्रांनो, आपण आज फार्टेल सॉफ्टवेअरमध्ये एक्सपायरी कशी काढायची ती बघणार आहोत. आपण F12 केलं, आपण ऑल मेनूमध्ये गेलो. F12मध्ये आपले सर्व मेनू आणि सब मेनू आहेत. तर इथं SHELF शेल्फ एक्सपायरी अँड ब्रेकेज हे आपलं ऑप्शन आहे. त्याकरता शेल्फ एक्सपायरी अँड ब्रेकेजला गेल्यानंतर इथं ॲडला क्लिक केलं, एक्सपायरी या सिरीजला क्लिक केलं, ट्रान्झिशन डेट टाकली. आपण समजा 30/10पर्यंत आपण एक्सपायरी काढणार आहे. इंटर ॲटो लोडला आपण क्लिक करणार आहे. क्लिक केलं म्हणजे स्पेसबारचं बटन दाबली की तिथे टिक येईल. आता कोणत्या तारखेमध्ये एक्सपायरी काढायची आपल्याला? 30/10पर्यंत काढायची आहे. तशी ट्रान्झिशन डेट आपली आजची जरी आली तरी काही हरकत नाही. समजा 2/11 तारीख आपली आजची आहे. ॲटो लोडला क्लिक केलं, ट्रान्सफर एक्सपायरी अप टू 31/10पर्यंत काढायची आहे. मग त्यामुळे ट्रान्सफर एक्सपायरीमध्ये ती एक्झॅक्ट डेट काढली, कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला एक्सपायरी बाहेर काढायची ती. ऑल कंपनीला क्लिक केलं आणि ऑल पार्टीला क्लिक केलं. आपण सर्व पार्ट्याच्या सर्व कंपन्याच्या एक्सपायरी आपण बाहेर काढणार आहे. जर आपल्याला सिंगल पार्टीची एक्सपायरी काढायची असेल समजा, तर ऑल कंपनीला मी क्लिक करायचं, टिक करायचं इथे आणि पार्टीमध्ये जाऊन पार्टीच्या बॉक्समध्ये जाऊन क्लिक केलं की आपल्याला पुन्हा लिस्ट ओपन होईल. त्यातनं आपण एक पार्टी घ्यायची आणि प्रोसीड म्हणायचं. पण महिन्याच्या महिन्या आपण जे काम करायला पाहिजे ते ऑल कंपनी ऑल पार्टीला टिक करायचं आणि इथं प्रोसीड म्हणणार. आपण प्रोसीड म्हणल्यानंतर बघा इथं काहीतरी वर्क होत आहे असं आपल्याला दिसते. म्हणजे सॉफ्टवेअर ॲटोमॅटिक आपलं काय करत आहे, एक्सपायरी कुठले प्रॉडक्ट एक्सपायर्ड आहे ते बाहेर काढत आहे. तर 67,511 रुपयाची एक्सपायरी आपली बाहेर निघाली. ही आपण सेव्ह करणार. ही सेव्ह केल्यामुळे काय झालं की आता आपल्याला ही एक्सपायरी आपण माल काउंटर सेलमध्ये विकत असताना आपल्याला अवेलेबल होणार नाही. हे सर्व आयटम आता एक्सपायर्ड आयटम झाले, ते आपण बाहेर काढले. त्यामुळे आपल्याला काउंटर सेलला हे आयटम उपलब्ध होणार नाही. आता आपल्याला काय करायचं की ते निघालेला माल जो आहे, जनरली आपण काय करतो की बरेचसे लोक एक्सपायऱ्या कम्प्युटरमधून काढतात परंतु पाठवत नाही कम्प्युटर थ्रू. परंतु कम्प्युटर थ्रू कसं पाठवायचं आहे, तर आपण इथं F12 पुन्हा बटन दाबायचं आहे. EXPIRED एक्सपायर्ड डेट स्टॉकला नाही क्लिक करायचं आहे, एक्सपायरी टू होलसेलरला क्लिक करायचं आहे. जर आपल्याला त्या परमनंट काढून टाकायचं असेल तर आपण एक्सपायर्ड डेट स्टॉक करतो ॲक्च्युली. पण आपण सुरुवातीला आपण काय एक्सपायरी टू होलसेलर बघूया. म्हणजे ती कोणती आपण काढलेली एक्सपायरीपैकी कोणते माल आपण काढलेला आहे, त्यापैकी कुठला माल आपण होलसेलला पाठवला हे आपण काम बघणार आहोत. तर मी इथं ॲडला क्लिक केलं, एक्सपायरी टू होलसेलरला क्लिक करतो, आजचीच तारीख टाकतो. इथं ॲटो इफेक्टला जर तुम्ही टिक ठेवलं तर काय होईल, इथल्या इथं ते एक्सपायरी निघून जाईल आणि तुम्हाला परचेस बिलमध्ये पुन्हा तुम्हाला क्रेडिट नोट याची येणार नाही. क्रेडिट नोटमध्ये जेव्हा तुम्हाला एक्सपायरी रिटर्न येईल समजा परचेस त्या होलसेलरकडनं, त्यावेळेस तो दाखवणार नाही. परंतु आपण हे नेहमी काय करायला पाहिजे, म्हणून आपण अनटिक करायला पाहिजे. हे आपण अनटिक केलं आणि एक्सपायरी लिंकला आपण काय करायचं, क्लिक करायचं. आता जी आपली एक्सपायरी निघाली 26,000 रुपयाची, 65,000ची, ती या पार्टीची होती. समजा अनिल एजन्सीची ती एक्सपायरी होती. मी अनिल एजन्सीला मला माणूस झालेला आहे अनिल एजन्सीचा ऑर्डरसाठी. त्याला इंटर मारल्यानंतर मला दाखवलं की बाबा तिच्या 2 आयटम आपले एक्सपायर झाले होते, ते आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आपण बाहेर काढलेले आहे. तर आपण याची प्रिंटआउट काढू शकतो, लगेच सेव्ह करून याची प्रिंट काढू शकतो. आता याची क्वांटिटी आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये तर 45 दाखवली, पण आपल्याकडे ॲक्च्युली स्टॉक आपण त्याला रिटर्न करताय 40 स्ट्रिप वापस करत आहे. तर इथं 40 केलं, बाकी हे 2 बरोबर आहे आणि हे मी सेव्ह केलं. EWS 1 त्यावर लिहून टाकायचं. प्रिंट करायचं असेल तर इथं 1 लिहायचं, तिची प्रिंटआउटसुद्धा येईल. एका कॉपीवर तिची त्या ज्याच्यावर काही मला पण देत आहे तिची सही घ्यायची आणि दुसरी कॉपी आपल्या फाईलला लावून ठेवायची. तसंच आपण आता उर्वरित जितक्या पण राहिलेल्या एक्सपायऱ्या ज्या आहे तिच्या आपण काढून ठेवून देऊ शकतो. हे बघा, आता आपण समजा अनिलची काढली, समजा आता अविनाश देशमुख कारंजाची काढू. याचे इतके आयटम होते, हे सेव्ह केले, EWS 2 केलं, ॲड केलं, एक्सपायर टू होलसेलर म्हणलं, पुन्हा एक्सपायर लिंकला क्लिक केलं, जेन डिस्ट्रीब्युटरची घेतली,
ही सेव्ह केली, ओके केली. अशा पद्धतीनं सर्व पार्ट्या, जितक्या पण पार्ट्या आपल्या या लिस्टमध्ये आलेल्या आहे त्या पार्ट्याच्या एक्सपायरी आपण काय केलं, त्या बाहेर काढल्या, त्या नावानं प्रिंट केल्या. आणि बाकीच्या सपोज अजून असं आपण एक लक्षात घेऊ की मी पुन्हा अजून एक पार्टीची एक्सपायरी उचलतो. समजा कैलास मेडिकल यवतमाळ. तर हा समजा जनरिक आयटम आहे, हा माझा रिटर्न होत नाही. हा जनरिक आयटम, हा रिटर्न होत नाही. तर मी याला डिलीट प्रेस करून टाकतो. याला काय करतो, डिलीट करतो. कसं करायचं, याच्यावर क्लिक करायचं आणि डिलीट की प्रेस करायची. डिलीट, यस. आणि ते जनरिक असल्यामुळे आपण काढून टाकलं. बाकी हे सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर आता उर्वरित सर्व पार्ट्याच्या आपण काढल्या समजा, आणि जे जनरिक आपण बाहेर काढलेले आहे समजा, सपोज त्यात आपल्याला सॉफ्टवेअरमधून आपल्याला टोटली उडवायचे आहे. तर F12 केलं मी. ही थर्ड स्टेप झाली. EXPIRE, एक्सपायर्ड डेड स्टॉक. म्हणजे जे स्टॉक आपण रिटर्नही करू शकत नाही ते आपण काय करतो, जमिनीमध्ये दूरवर नेऊन जमिनीमध्ये पुरवतो. तर ते आपल्या सॉफ्टवेअरमधून सुद्धा आपण काढून टाकायला पाहिजे. सध्या ते एक्सपायर्डमध्ये आहे. तर आपण एक्सपायर्ड डेड स्टॉक करू. डेड स्टॉक म्हणजे आपण ते जमिनीत फेकून आलो समजा, तर इथं ॲड करणार मी. इथं समजा लोड ऑल एक्सपायर्ड डेड स्टॉकला क्लिक केलं. जे काही आपल्या शिल्लक राहिला, माल वापस करून जे शिल्लक राहिला ते सर्व इथं आलेलं आहे. आणि इथं मी हे काल करतो, याला सेव्ह करून टाकतो. म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये 3 एंट्री झाल्या. एक झाली की आपल्या सॉफ्टवेअरमधून बाहेर काढलेल्या मालाची म्हणजे शेल्फ एक्सपायरी अँड ब्रेकेज झाली. त्या शेल्फ एक्सपायरी अँड ब्रेकेजनंतर आपण काय केलं, ते माल आपण एक्सपायरी होलसेलरला रिटर्न केला. आणि होलसेलर रिटर्न केल्यानंतर तिसरी काय काढली, जे जनरिक आणि बाकीचा जे आपण विकलेला माल होता, की जे आपल्या विकलेला होता पण आपल्या सॉफ्टवेअरला होता, तर तसा माल आपण काय केला, आपण एक्सपायर्ड डेट स्टॉकमध्ये आपण त्याला सेव्ह करून टाकला. अशा पद्धतीने आपण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये एक्सपायरीचा विल्हेवाट लावू शकतो. धन्यवाद.